मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज तलाव तसेच किल्लाबाग परिसरात कावळा, घार, बदक यांचा मृत्यू झाला होता। या अनैसर्गिक मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे। भोपाळ येथील हाय सिक्युरिटी एनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झालेला असून भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यात आलेली असून त्यानुसार छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर व किल्लाबाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। तर हा 10 किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र हा सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आलाय। बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली व इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आली आहे। तर शहरातील दोन्ही बाधित परिसरांची 2% सोडियम हायपोक्लोराइड किंवा पोटॅशियम परमॅंगनेट यांचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे। प्रभावित क्षेत्राच्या 10 किलोमीटर परिसरातील पक्ष्याचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना आवश्यकतेनुसार महापालिका आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व वन विभाग, जलसंपदा विभाग आणि परिवहन विभाग यांना आवश्यक म्हणून मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवठा करण्याबाबत सांगण्यात आले आहे। दोन्ही तलाव परिसरातील 0 ते 1 किलोमीटर त्रिज्येच्या बाधित क्षेत्रात व 0 ते 10 किलोमीटर त्रिज्येच्या सर्वेक्षण क्षेत्रात कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे। दरम्यान पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्ष्यांचे नमुने व मृत पक्षी तात्काळ तपासणीसाठी पाठवावेत, त्याचा अहवाल प्राप्त करून घ्यावा असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे। मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी किमान 3 फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर व पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्व परवानगीने करण्यात यावी। या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरविण्यास आदेशात नमूद करण्यात आले आहे। डॉक्टर भास्कर पराडे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सोलापूर। आमच्याकडे दिनांक 9 तारखेला 9 मार्चला वन विभागामार्फत कावळे मृत या ठिकाणी कंबर तलावाच्या जवळपास 11 कावळे मृत झाले होते आणि ते 11 कावळे त्या वन विभागामार्फत आमच्याकडे 9 तारखेला रविवारी आणण्यात आले। त्याचबरोबर 2 घारी आणि 1 बगळा हे आमच्या विभागाकडे आणल्यानंतर आम्ही त्यातील काही कावळ्यांचं शवविच्छेदन केलं आणि त्याच्यामध्ये जे काय निष्कर्ष आम्ही पोस्टमार्टममध्ये पाहिले ते आम्ही पुण्याच्या संस्थेला कळवले। त्याचबरोबर आम्ही पुण्याच्या संस्थेला साधारणतः 5 कावळे आणि 2 घारी आणि 1 बगळा असे मृत पक्षी हे पुण्याच्या लॅबकडे पाठवले। त्याचबरोबर आम्ही 34 सॅम्पल हे नेझल स्वाब कावळ्यामधले 14 आणि क्लोएकल स्वाब कावळ्यामधले 14 असे 28 स्वाब कावळ्यामधले, 4 स्वाब घारीमधले आणि 2 स्वाब बगळ्यामधले असे पाठवल्यानंतर तिथून भोपाळच्या लॅबमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी लॅब आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सर्व व्हायरल आजाराचं निदान केलं जातं। तर त्यांच्याकडून आम्हाला काल अहवाल प्राप्त झाला आणि त्याच्यामध्ये H5N1 हा व्हायरस पॉझिटिव्ह आलेला आहे, सकारात्मक। आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माननीय आमचे जिल्हा पशु उपायुक्त यांच्या माध्यमातून नोटिफिकेशन काढून सतर्कतेचा इशारा सर्व विभागांना दिलेला आहे आणि त्या दृष्टीनं आजपासून आमचं नियोजन चालू आहे। आज आम्ही 0 ते 1 किलोमीटर परिघामध्ये सॅम्पल गोळा करण्यासाठी 2 टीम नेमलेल्या आहेत। आज सकाळी 9 वाजल्यापासून त्या टीम कार्यरत आहेत की ज्या ठिकाणी पक्ष्यांचे घरगुतीचे पक्षी आहेत, मग कोंबड्या आहेत, बदक आहेत, कबूतर आहेत, या पक्ष्यामध्ये आमचा सर्वेलन्स नेहमी चालू असतो। त्याच्यामध्ये अद्याप एकही मृत पक्षी आढळलेला नाही, म्हणजे त्या ठिकाणी अद्याप तरी लागण झालेली नाही। फक्त हे वाईल्ड ॲनिमलमध्ये वन विभागाचे जे पक्षी आहेत, कावळे आहे, बदक आहे किंवा घारे आहेत, या प्राण्यांमध्येच हा व्हायरस दिसून आलेला आहे। तरी पण आम्ही उद्याच्याला ते सॅम्पल पुण्याला परत पाठवणार आहोत आणि पुण्यामार्फत भोपाळच्या लॅबमध्ये पाठवून त्याचे निष्कर्ष काय येतात ते जर पॉझिटिव्ह निष्कर्ष आले तर त्यातले पुढील कार्यवाही आम्ही 0 ते 1 किलोमीटरमधल्या पक्ष्यांचे पूर्ण विल्हेवाट लावणे किंवा जे काय गाईडलाईन्स आहेत ते शासनाच्या, केंद्र शासनाच्या, त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत।
त्याचबरोबर 0 ते 10 किलोमीटरच्या एरियामधलं सुद्धा सर्वे चालू आहे. त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहेत का ते पण आम्ही या ठिकाणी दक्षता घेत आहोत. त्याचबरोबर वर्षभर हा आमचा प्रोग्राम चालू असतो. जवळपास आमचे 1600 सॅम्पल आम्ही या जिल्ह्यातून पाठवलेले आहेत वर्षभरामध्ये, आणि त्या वर्षभराच्या सॅम्पलमध्ये कुठल्याही प्रकारचं अद्याप निदान त्याचं पॉझिटिव्ह आलेलं नाही. परंतु हे अचानक मृत्यू जी मागल्या आठवड्यामध्ये चालू झाली 9 तारखेला, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला H1 आणि H5N1 या व्हायरसचं निदान आलेलं आहे. त्यामुळं सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व विभागांना, पशुसंवर्धन आहे, परिवहन आहे, कॉर्पोरेशन आहे, गृह खाता आहे, वन विभाग आहे, यांना सर्व आदेश दिलेले आहेत की सतर्कता आणि समन्वय बाळगून या प्रकारचा आजार लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.